मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच कळेल। मी आणि रवी एका साधारण कुटुंबातील मुलं होतो, त्यामुळे घरची परिस्थिती खूप हालाकीची होती। आई वडील लोकांच्या शेतात मोलमजुरी करून पोट भरायचे। आर्थिक परिस्थिती खूप हालाकीची असल्यामुळे कशीबशी आम्ही दोघंही 10वी-12वी पास झालो आणि काहीतरी कामधंदा करून परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करू लागलो। काही इकडं तिकडं काम करून काही पैसेही कमवले, पण शिक्षण कमी झाल्यामुळे एवढा काही पगार आम्हा दोघांना नव्हता। आणि त्यावेळेस पुण्यामधील रांजणगाव MIDC मध्ये एक नवीन कंपनी उघडली होती। तिथं तेव्हा चांगला पगार काही 10वी-12वी झालेल्या मुलांना मिळत होता। म्हणून मी आणि रवीने ठरवले, आपण रांजणगावला राहायला जाऊया आणि तिथंच त्या कंपनीत काम करूया। पगारामध्ये वाढ असल्यामुळे आम्ही काही पैशांच्या आशेने आमचं कंपनीतलं चांगलं काम सोडून रांजणगावला राहायला गेलो। तिथं आम्ही एक भाड्याने रूमही केली। रूमचं भाडं साधारण 3 ते 3.5 हजार होतं। जेवण वगैरे आम्ही रूमवरच बनवायचो। आता आम्ही ज्या दिवशी रांजणगावला राहायला गेलो त्या दिवशी आम्ही पूर्ण रांजणगाव MIDC फिरून आलो। आम्हाला त्या कंपनीत जॉबही मिळाला। त्या कंपनीत एका टाईमचे जेवण आणि नाश्ता असे असायचे आणि त्यातच 3 शिफ्टमध्ये काम होते। कंपनीच्या रूलनुसारच आम्हाला आमच्या शिफ्टला यावे लागत असे। कधी फर्स्ट शिफ्ट असायची तर कधी सेकंड आणि कधी नाईट। त्या कंपनीत आम्हा दोघांना एक खूप त्रास होता। तिथं नाईट शिफ्टला जायला त्या कंपनीची स्वतःची बसच नव्हती। हा खूप मोठा प्रश्न आम्हा दोघांसमोर होता। म्हणून आम्ही दोघेही जेव्हा नाईट शिफ्टला असायचो तर काही रिक्षा वगैरे पकडून जायचो, पण रिक्षा स्पेशल केलेली नसल्यामुळे तो रिक्षावाला आम्हा दोघांना कंपनीच्या काही अंतरावर उतरून द्यायचा। तो रिक्षावाला आम्हाला जिथं रिक्षामधून उतरवायचा तिथून आमची कंपनीचा साधारण 15 ते 20 मिनिटाचा रस्ता असेल। तिथून पूर्ण रांजणगाव MIDC सुरू व्हायची। सर्व आजूबाजूला मोठमोठ्या कंपन्यांतून मशिनांचा आवाज यायचा, त्यामुळेही थोडी भीतीच वाटायची। पूर्ण सामसूम रस्ता असायचा। रस्त्याने काही वाळलेल्या झाडांच्या पानांचा एक भीतीदायक आवाज आमच्या कानी यायचा। हा 15 ते 20 मिनिटाचा रस्ता पूर्ण अंगाचा थरकाप उडवून टाकायचा। असं काही घाबरतच आम्ही दोघं एकामेकांना साथ देत आमच्या कंपनीपर्यंत पोहोचायचो। आम्ही साधारण 15 दिवस असंच त्या कंपनीच्या रस्त्याने ये-जा केली, पण 15 दिवसानंतर त्या रस्त्याने काही विचित्र घटना आमच्यासोबत घडू लागल्या। एका दिवशी असंच मी आणि रवी नाईट शिफ्टला येत असताना मी मागे हलकं होण्यासाठी थांबलो आणि रवी समोर जाऊन माझ्यासाठी थांबला। रवी काही माझ्याजवळून लांब अंतरावर उभा होता। आजूबाजूचा पूर्ण परिसर अंधाराने भरलेला होता। काही रातकिड्यांचा आवाजही कानी किरीर करत होता। रवी माझ्याच काही अंतरावर उभा असल्यामुळे मला काही एवढी भीती वाटत नव्हती, म्हणून मी सहजच हलकं होऊन मागे उलटून बघितले तर माझ्या पायाखालची चांगलीच जमीन सरकली, कारण समोर तर रवी उभा होता। मग हा मागे उभा असलेला कोण होता आणि जणू तो माझ्याकडेच बघत होता। तो खूप विचित्र प्रकारे उभा होता आणि जागेवरून हलतही नव्हता। म्हणून मी लगेच पळत रवीकडे गेलो। मी खूप घाबरलेलो होतो। मला बघून रवी लगेच म्हणाला, अरे काय झालं तुला घाबरायला? मी त्याला बघितलेला सर्व प्रकार सांगितला। आता त्यानेही तिकडे त्या रस्त्याकडे बघितले, पण आता तिथं कोणीच नव्हते। म्हणून रवी मला लगेच म्हणाला, अरे तुझाच काहीसा भ्रम आहे, तिथं कोणी नाही। म्हणून त्या दिवशी तर आम्ही कसेबसे मनाची समजूत घालत कंपनीमध्ये पोहोचलो, पण त्याच्याच 2 दिवसांनी रवीसोबतही तसंच काहीसं घडलं। म्हणून आम्हा दोघांनाही वाटले कदाचित आपली कोणीतरी छेड काढत असेल। तो काही विचित्र प्रकार नसून ते कोणीतरी आजूबाजूचे लोक असतील। म्हणून आम्ही त्या सर्व घटनांना नजरअंदाज करून परत एकदा त्या रस्त्याने कामाला येऊ लागलो। पण त्या दिवशी आम्हा दोघांसोबत जे घडलं ते आम्हा दोघांच्याही विचारापलीकडचे होते। आम्ही त्या दिवशी रात्री त्या रस्त्याने जात असताना कोणीतरी आमच्या कानामध्ये काहीतरी फुसफुस करून गेले। आम्ही दोघंही खूप घाबरलो, कारण तो फुसफुसण्याचा आवाज आम्हा दोघांच्या कानात एखाद्या हवेच्या झुळकाप्रमाणे फुसफुस करून गेला होता। हा खूप विचित्र प्रकार होता।
कारण एखादा मनुष्य वगैरे असता तर तो डोळ्याने दिसला तरी असता. त्या दिवशी रात्री आम्हा दोघांच्या अंगाचा चांगलाच थरकाप उडाला होता, कारण ह्या विचित्र घटना सतत आम्हा दोघांसोबत घडत होत्या. म्हणून त्या दिवसपासून रवीने आणि मी एक निर्णय घेतला, आपण एखादी रिक्षा स्पेशल सांगूया, म्हणजे तो रिक्षावाला आपल्याला दररोज कंपनीपर्यंत सोडून देणार, म्हणजेच आपल्याला काही काळजीच राहणार नाही. म्हणून आम्ही आता आमच्या सुट्टीच्या दिवशी एखादा चांगला रिक्षावाला कुठं मिळतो का बघू लागलो, जो आम्हा दोघांकडून कमी भाडं घेणार आणि रात्री अपरात्री आम्हाला कंपनीपर्यंत घेऊनही जाणार. पण तसा रिक्षावाला आम्हा दोघांना शोधूनही दिसत नव्हता. आम्ही खूप रिक्षावाल्यांना विचारले, पण त्यांचे सर्वांचे भाव वाढलेले होते. त्यांच्या भावाप्रमाणे आम्हाला त्या कंपनीत जॉब करायला परवडतही नव्हते. पण म्हणतात ना, जो शोधतो त्याला देवही मिळतो, तसंच काहीसं आमच्यासोबतही घडलं. आम्ही त्या काही रिक्षावाल्यांच्या पुढं आल्यावर आम्हाला एक काका भेटले. ते काका स्वभावाने चांगले वाटत होते. त्या काकांनी काही दिवस त्या MIDCमध्ये कामही केलेले होते, म्हणून त्यांना सर्व माहीत होतं. ते काका आम्हाला काही आमच्या कमी भाड्यामध्ये तिथं त्या कंपनीला सेकंड शिफ्टला आणि नाईट शिफ्टला पोहोचवून देणार असे ते काका आम्हाला म्हणाले. पण आता काहीसा आम्हा दोघांचा जीवात जीव आला. आता ते रिक्षावाले काका आम्हाला आमच्या वेळेवर त्या रिक्षांच्या बस स्टॉपवर भेटायचे. आता आम्हा दोघांचीही नाईट शिफ्ट चालू होती. आम्ही रात्री 11 वाजता जायचो आणि परत सकाळी 6 वाजता यायचो. आम्ही सतत त्या काकांच्या रिक्षाने पूर्ण एक सप्ताह गेलो असेल आणि आम्हा दोघांचीही आता कंपनीने शिफ्ट बदललेली होती. आता आमची सेकंड शिफ्ट लागली होती. दुपारी 3 वाजता आमची सेकंड शिफ्ट चालू व्हायची आणि रात्रीला 11:30 वाजता सुटायची. त्या रिक्षावाल्या काकांना आमच्या कंपनीपर्यंत यायला साधारण अर्धा तास लागायचा. कधीकधी ते काका लवकरही यायचे, पण कधीकधी ट्रिपमध्ये अडकून असल्यामुळे त्यांना उशीरही व्हायचा. म्हणून आम्ही त्यांची वाट बघत कंपनीच्या बाहेर थांबायचो. आणि त्या दिवशी आमची सेकंड शिफ्ट होती, म्हणून रात्री 11:30 वाजता आमची सेकंड शिफ्ट सुटली. मी आणि रवी कंपनीच्या बाहेर आलो. काही कंपनीच्या लोकांकडे त्यांच्या स्वतःच्या काही 2 व्हीलर 4 व्हीलर होत्या, म्हणून ते सर्व आता त्यांचे वाहने घेऊन त्यांच्या घराकडे निघाले. आता त्या कंपनीच्या बाहेर त्या काळ्याकुट्ट अंधारामध्ये मी आणि रवीच उभा होतो आणि त्या रिक्षावाल्या काकांची वाट बघत होतो. खूप वेळ झाला होता, पण आज ते काका का नाही आले असे आम्ही एकमेकांना सांगू लागलो. बघता बघता वेळ खूप निघून गेला. रात्रीचे साधारण 12:30 वाजले तरी काका आले नव्हते. चारही बाजूंनी आता आम्हाला अंधारच दिसत होता. पण आता काहीसा आवाज आम्हा दोघांच्या कानी येऊ लागला. जणू काकांची रिक्षाच येत असावी. आणि आता त्या अंधारात काही लाईटांचा प्रकाशही चमकताना दिसत होता. ती काकांचीच रिक्षा आहे आता आम्हा दोघांनाही कळाले होते. आणि तो लाईटाचा प्रकाश आमच्या काही जवळ आल्यावर आम्हाला दिसले ते काकाच आहे. आम्ही आता त्या रिक्षामध्ये बसलो आणि त्या काकांना विचारू लागलो, काका एवढा का वेळ लागला तुम्हाला, नाहीतर तुम्ही लवकर येतात. तर काका म्हणाले, अरे अचानक रिक्षा रस्त्यामध्ये बंद पडली होती. खूप प्रयत्न केला चालू करण्याचा, पण चालूच झाली नाही आणि नंतर अचानक चालू झाली, म्हणूनच उशीर झाला. आता आम्हाला रिक्षाचा तो काहीसा आवाज आणि तो लाईटाचा प्रकाश त्या सामसूम रस्त्यावर पडताना दिसत होता. आम्ही आता बरंच लांब आलो होतो तर समोर कोणीतरी साधारण 35 ते 36 वर्षाचा पुरुष आम्हाला रिक्षा थांबवण्याचा इशारा करत होता. मला वाटलं काका आता त्या पुरुषाजवळ रिक्षा थांबवणार, पण काकांनी त्याच्याजवळ मुळीच रिक्षा थांबवली नाही. म्हणून मी लगेच काकांना विचारले, भाऊ काका तुम्ही रिक्षा का नाही थांबवली? एवढ्या रात्री तो बिचारा एकटा उभा होता. काका मला काहीच उत्तर देत नव्हते आणि सरळ रिक्षा चालवत होते. आणि आता पुन्हा एकदा काही 2 ते 3 पुरुष रस्त्याच्या कडेला उभं राहून आम्हाला रिक्षा थांबवण्याचा इशारा करत होते. काकांनी तिथंही रिक्षा थांबवली नाही. हा काय प्रकार होता काही कळत नव्हते, पण काका खूप प्रेमळ स्वभावाचे होते. मग काकांनी त्या संकटात असलेल्या प्रवाशांसाठी का बरं रिक्षा थांबवली नसेल? आम्हा दोघांनाही काही कळत नव्हते आणि काका आम्हाला काही प्रत्युत्तरही देत नव्हते. त्या दिवशी आम्ही तसंच रात्री घरी पोहोचलो. पण त्याच्याच दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी
त्या काकांना भेटलो आणि रात्री घडलेल्या त्या प्रकाराबद्दल विचारले तर ते काका सांगू लागले, अरे ते एका प्रकारची भुताटकीच होती. मी त्या सर्वांच्या पायांकडे निहाळून बघितले तर त्या सर्वांचे पाय हे जमिनीवर टेकलेच नव्हते आणि एवढ्या रात्री तिकडे कोणी असणं शक्यच नाही, म्हणून मी रिक्षा थांबवली नाही. त्या काकांचं एवढं बोलणं ऐकल्यावर आम्ही दोघंही आश्चर्यचकित झालो, पण पूर्ण प्रकार आम्हाला कळाला होता. मित्रांनो, कथा जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.